नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणा याला अखेर भारतात आणण्यात आला आहे. NIA चे प्रमुख डॉक्टर सदानंद दाते हे आता त्याची चौकशी करणार आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं पुढे काय होतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत आज आपण संवाद साधणार आहोत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर यांच्याशी. सर नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की आता तहवूर राणाला भारतात आणण्यात आलेले आहे. मात्र जेव्हा हा राणा भारतात याला आपण आणतो त्यावेळी पाकिस्तानमध्ये याचा काही परिणाम होईल का असं आपल्याला काय वाटतंय? आपल्याला कल्पना आहे की 1993 पासून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये पाकिस्ताननी अनेक वेळा दहशतवादी हल्ले केलेले होते. त्यातला सगळ्यात भीषण हल्ला हा 26/11चा 2008 साली झालेला होता. आणि हा जो हल्ला होता त्याचे जे हँडलर्स होते, त्याचं जे गाईड करणारे होते की अमक्या ठिकाणी तुम्ही बॉम्बस्फोट करा, तमक्या ठिकाणी तुम्ही विध्वंस करा, या सगळ्या सूचना ह्या डायरेक्टली ISIS ही जी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे सैन्याची त्यांच्या, तर त्या सैन्यातले काही वरिष्ठ अधिकारी ही सर्व सूचना देत होते. आणि त्याच्यामधला त्यांच्या दुर्दैवाने त्यावेळेला कसाब हा जो एक प्रमुख त्यातला सोल्जर होता, फूट सोल्जर होता, तो पकडला गेला. तो पकडला गेल्यामुळे त्याच्यात पाकिस्तानची काय नेमकी त्यावेळची परिस्थिती होती किंवा पाकिस्तानची लिंक काय होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये उघड झालेली होती. परंतु त्यावेळेला सुद्धा पाकिस्तानने जाहीर केलं की याचा आमचा काही संबंध नव्हता आणि हा पाकिस्तानी नव्हता वगैरे. अर्थात त्याचं काही तथ्य नव्हतं. आता त्याच्या पुढे जाऊन आज हा जो तहवूर राणा हा जो आहे आणि ह्याला जो मदत करणारा दुसरा हेडली किंवा ज्याचं नाव ॲक्च्युली जिलानी आहे, तर ह्या जिलानी आणखीन राणा या दोघांनी मिळून ही पूर्णपणे कॉन्स्पिरसी ही तयार केलेली होती. आणि त्यामधून आता जरी आज हा हेडली किंवा जिलानी जो आहे तो अजून जरी अमेरिकेत असला तरी देखील राणाला भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यामध्ये NIA आणि भारत सरकार यांची कूटनीती ही आज यशस्वी पार पडलेली आहे. आणि आता त्याच्यामधून ह्या राणाच्या बाबतीमध्ये जसं पाकिस्तानचे काल प्रवक्ते यांनी सांगितलं की हा तर कॅनेडियन नागरिक आहे आणि याचा आणखीन पाकिस्तानचा गेले 2 दशकं काही संबंध नव्हता. हे जरी खरं असलं तरी देखील याचा अर्थ असा नाही की त्याला पाकिस्तानकडूनच सूचना मिळत नव्हत्या. कारण एक तर असं आहे की पाकिस्तान आणखीन कॅनडा यांच्यामध्ये ज्याला 2 कंट्री सिटिझनशिप म्हणतात तशा प्रकारची सिटिझनशिप चालू असते. आणि जरी हा कॅनडामध्ये नागरिकत्व दाखवत असला आणि सध्या तो शिकागोमध्ये राहत होता तरी देखील त्याचे पाकिस्तानच्या ISIS मधल्या लोकांशी आणि ह्या हेडली किंवा जो जिलानी होता यांच्याशी अत्यंत घनिष्ठ असे संबंध होते. आणि त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये ह्यामुळे पूर्णपणे खळबळ माजलेली आहे की हा राणा पकडल्यानंतर काय काय सांगेल आणि त्यातून त्यांची काय काय बिंग उघडकीला येतील. त्यामुळे पाकिस्तानवरती जरी त्यांनी कितीही नाकारलं तरी संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगामध्ये आज भारत जे वारंवार सांगतोय की दहशतवादाचं कुठलाही जरी दहशतवादी घटना असली तरी त्याचं मूळ हे शेवटी पाकिस्तानमध्येच पोचतं आणि पाकिस्तानमध्येच त्या दहशतवादाचा सगळा त्याचा मुख्य प्रचार प्रसार आणखीन त्यातला ओरिजिन जे आहे ते पाकिस्तानमध्येच आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची बेअब्रू ही आज संपूर्ण जगाच्या पटलावरती अत्यंत प्रकर्षाने होणार आहे. बरोबर.
सर आता 26/11 हल्ल्याच्या प्रकरणात राणाला मुंबईत आणलं जाईल का? आणि ज्या गुन्हे शाखेकडे मुंबई गुन्हे शाखेकडे हा संपूर्ण तपास चालू आहे, त्याच्याकडे त्यांचा ताबा मिळेल का? आपल्याला काय वाटतंय? नाही, आता हा जो तपास आहे हा सध्या आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी किंवा NIA ही जी आहे, ही NIA हा संपूर्ण तपास करत आहे. त्याच्यामध्ये जे कोणी महाराष्ट्रातल्या क्राईम ब्रँचचे त्यावेळचे अधिकारी असतील, त्याचा असतील असं नाही, बहुतेक ते नाहीच आहेत. परंतु त्यांना जर काही त्यातनं NIAला वाटलं, तर ते महाराष्ट्र पोलिसांची, मुंबई पोलिसांची, क्राईम ब्रँचची मदत नक्कीच घेतील. आणि हा जो काही राणा आणखीन हेडली यांनी जो काही सगळीकडे सर्व्हे केलेला होता, की कुठे कुठे बॉम्बस्फोट करायचे, त्यात त्याला कोणाची मदत झाली, त्यात कुठे कुठे ते गेलेले होते, त्या ठिकाणी काय त्यांचा उद्देश होता, कोणती टार्गेट्स त्यांनी निवडली होती, का निवडलेली होती, ह्या सगळ्या गोष्टींसाठी NIAला जर आवश्यक वाटलं तर ती नक्कीच राणाला मुंबईच असं नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक वाटेल, कारण त्यांनी अनेक ठिकाणी देशातल्या सर्व्हे केलेला होता, त्या सर्व ठिकाणी नक्कीच मला खात्री आहे की NIAच्या आणि कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे पुढील कारवाई होईल. सर 26/11 हल्ल्याच्या प्रकरणात ज्यांची महत्वाची संपूर्ण तपासात भूमिका होती ते डॉक्टर सदानंद दाते हेच आता तहूर राणाची चौकशी करणार आहेत. अशा वेळी ह्या संपूर्ण चौकशीमध्ये काय फायदेशीर ठरू शकतं? कशा पद्धतीने ही चौकशी फायदेशीर ठरू शकते? आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला 26/11चा हल्ला झाला होता, त्यावेळेला डॉक्टर सदानंद दाते हे मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर होते आणि ही घटना होती आहे हे कळल्याबरोबर ते तातडीने कामा हॉस्पिटलमध्ये गेलेले होते आणि कामा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी कसाब आणखीन त्याचा जो सहकारी होता यांना त्या ठिकाणी रोखून धरलेलं होतं आणि त्यामुळे अनेक जे त्या तिथले पेशंट्स होते, महिला होत्या, त्यांना कोणालाही त्यांना इजा करता आलेली नव्हती. आता तेच डॉक्टर दाते हे NIAचे सध्या संचालक आहेत. त्यामुळे त्यांना यातले सर्व बारकावे बारकाईने चांगले माहिती आहेत आणि मला खात्री आहे की आत्तापर्यंत त्यांनी त्याचा चांगला उपयोग केलेलाच आहे आणि इथून पुढच्या तपासामध्ये देखील त्यामुळे त्यांना खूपच फायदा होईल आणि या राणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर न्यायालयातून जो काही निर्णय अपेक्षित आहे तो पूर्ण करण्यासाठी तपासामध्ये ते फार महत्त्वाचा रोल इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा नक्कीच प्ले करणार आहेत. सर आता राणाच्या अटकेनंतर जो काही 26/11चा हल्ला होता, या हल्ल्यातला प्रमुख जो सूत्रधार होता तो डेव्हिड हेडली याला भारतात आणलं जाईल का? याविषयी आता आपल्याला काय वाटतंय? तर सध्या तरी हा जो डेव्हिड हेडली हा अमेरिकेच्या न्यायालयाने डायरेक्शन दिल्याप्रमाणे तुरुंगात आहे. परंतु भारताची मागणी ही राहील की या हेडली किंवा जो जिलानी आहे ह्याला सुद्धा भारताच्या न्यायालयासमोर आणणं आवश्यक आहे आणि त्याला सुद्धा प्रत्यार्पण करण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की भारत सरकार आपलं सर्व वजन वापरेल आणि त्याला अमेरिकन सरकार देखील योग्य असा त्याबद्दल रिस्पॉन्स देईल आणि नक्कीच त्या हेडलीसाठी येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न चालू ठेवणार आहोत. सर कुठल्याही आरोपीला परदेशातून भारतात आणणं हे एक मोठं जिकरीचं काम असतं, कठीण काम असतं आणि अशा वेळी भारतानं तहूर राणासारख्या आरोपीला भारतात आणलेलं आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा दबदबा वाढेल का? किंवा काय याचे परिणाम होऊ शकतात असं आपल्याला वाटतंय? आपल्याला कल्पना आहे की भारताने सतत सर्व आंतरराष्ट्रीय स्तरांवरती भूमिका घेतलेली आहे की दहशतवादाची कृत्य ही कुठल्याही एका देशाच्या पर्यंत मर्यादित नाही आहेत. त्यामध्ये जो दहशतवादी हल्ला आहे हा सर्व जगाने, सर्व देशांनी त्याला दहशतवादी कृत्य म्हणूनच म्हटलं पाहिजे आणि विशेषतः ज्याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड किंवा तिथल्या सरकारनीच पाठिंबा दिलेला अशा प्रकारचा हा जो हल्ला आहे, हा त्या सरकारला एक फेल्ड स्टेट किंवा अत्यंत गुन्हेगार अशा प्रकारचं राज्य किंवा सरकार असं म्हणून शिक्कामोर्तब होण्यासाठी याचा फार मोठा परिणाम होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरती
प्रत्येक ठिकाणी येतात. मग युनायटेड नेशन्स असेल किंवा टास्क फोर्स असेल, अँटी टेररिझम टास्क फोर्स असेल, अनेक फोरम्समध्ये पुन्हा पुन्हा हे अधोरेखित करणार आहे की पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची मदत देणं म्हणजे ही दहशतवादाला मदत देणं आहे. आणि त्यामुळे सर्व त्या प्रकारे पाकिस्तानची कोंडी करण्याची गरज आहे. आणि पाकिस्तानला देखील जे काही तिथले अनेक दहशतवादी आहेत, त्या दहशतवाद्यांना आज जी काही शिक्षा न देता तिथे राखून ठेवलेलं आहे किंवा संरक्षण दिलेलं आहे, ते संरक्षण त्यांचं काढून त्यांच्यावरती कठोर कारवाई केलीच पाहिजे. बरोबर. धन्यवाद सर, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. खरं तर तहवूर राणा याला भारतात आणल्यानंतर आता पुढे काय होणार या अनुषंगाने आपण दीक्षित सरांशी बोलत होतो आणि उत्कृष्ट पद्धतीनं सरांना आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे किंवा संवाद साधलेला आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये बघत असताना आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. अनेक जणांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याही पुढे येऊ लागलेल्या आहेत. मात्र तहवूर राणाचं आता नेमकं पुढे काय होणार, चौकशीनंतर कोणत्या गोष्टी पुढे येतील, या सर्वांवरतीच आपलं लक्ष असणार आहे. मात्र हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना जागृत करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा इतकीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.